जीपीएस मॉडेलने 7 तारखेपासून हवामानात बदल होण्याचा अंदाज दिलाय। सुरुवातीला पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होऊन बंगालच्या उपसागराच्या संपूर्ण किनारपट्टीला पावसाळी वातावरण तयार होईल हा अंदाज कायम आहे। 8 तारखेला या वातावरणात वाढ होईल हाही अंदाज कायम आहे। 9 तारखेला देखील पूर्व भारतातील वातावरण बऱ्यापैकी भारताच्या अंतर्गत राज्यांमध्ये देखील प्रभाव टाकेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस भारतामध्ये सुरू होणार आहे। त्याच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत। प्रत्यक्ष महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होईल हा जो विषय आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, तर आपण यापूर्वी सांगितले 10 तारखेपासून साधारण महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल। या मान्सून पूर्व सरी आहे, त्यामुळे पूर्वेकडून हे वातावरण सरकून महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक भारतातील राज्यांमध्ये हे वातावरण तयार होणार आहे। महाराष्ट्रात सुरुवातीला या मॉडेलने जास्त पाऊस दाखवला होता, परंतु आता सध्या तरी वातावरणात बदल होऊन हा पाऊस साधारण दाखवला जातोय 11 तारखेला। 12 तारखेला देखील हे पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जोर पकडणार आहे। महाराष्ट्रात पावसाळी वातावरण हे साधारण 13 तारखेला देखील असणार आहे। 7 तारखेला स्कायमेटने बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे। स्कायमेटने देखील 8 तारखेला हे वातावरणात वाढ होण्याचा अंदाज कायम ठेवलेला आहे। 9 तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे। स्कायमेटने यापूर्वी महाराष्ट्रात 10 तारखेपासून पावसाळी वातावरण सांगितलेलं होतं, परंतु आता मात्र स्कायमेट 10 तारखेला पाऊस दाखवत नाही। मात्र 11 तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी किनारपट्टी भागात सीमावर्ती भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातोय। साधारण 12 तारखेला हे वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी दक्षिणेकडून प्रवेश करण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी 13 तारखेलाही स्कायमेटने पाऊस दाखवला आहे। आणि हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक पावसाळी वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे। स्कायमेटने 14 तारखेला महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही। स्कायमेटने 15 तारखेला बंगालच्या उपसागरात पहिला कमी दाब तयार होईल असा अंदाज दिला आहे। 16 तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढू शकते असा अंदाज असून बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे मुसळधार पावसाचं वातावरण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होईल। 17 तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पाऊस असू शकतो, मात्र बंगालचा उपसागर पूर्णपणे पावसाळी वातावरणाने व्यापला आहे। हे पावसाळी वातावरण 18 तारखेलाही विरळ स्वरूपात महाराष्ट्रात वादळी स्वरूपात राहण्याची शक्यता आहे। अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मात्र आपण बघतो पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे। AIFSच्या ECMW मॉडेलनुसार पूर्व भारतात पावसाला सुरुवातच आता लगेचच होणार आहे। 7 तारखेलाचा प्रभाव जाणवायला सुरुवात होईल। 8 तारखेला हे वातावरण पूर्वेकडून सरकत असून याचा प्रभाव वाढत जाण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे, हा अंदाज कायम आहे। 9 तारखेला हे वातावरण सरकत असून पूर्व विदर्भात याचा अंदाज पावसासंदर्भात द्यायला सुरुवात झालेली आहे। या मॉडेलने हलक्या पावसाळी वातावरणाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये 10 तारखेला दिला आहे। 11 तारखेला मात्र महाराष्ट्रातील अनेक भागात या मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। 12 तारखेला मात्र मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यानच्या काळात आपण बघतो पूर्व भारतामधील सर्व राज्यांमध्ये आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वातावरण राहील। आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये हा पावसाचा जोर असणार आहे।